आजचं लेक्चर हे अत्यंत महत्त्वाचं होणार आहे, कारण यामध्ये भारतीय राज्यघटना, त्यानंतर आयोग आणि आदिवासी जमाती म्हणजे जे अनुसूचित जमाती आहे त्याबद्दलचे आपण सर्व जे 25 प्रश्न आहेत ते या लेक्चरमध्ये कव्हर करत आहे, जे की ते आणि आपल्याला इतर एक्झाममध्ये सुद्धा हा महत्त्वाचा घटक असल्यामुळे प्रश्न विचारले जातात. चला तर स्टार्ट करूया. तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये एखाद्या जमातीला अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स जे आहे एस-टी म्हणून घोषित केलं जाते, तर कलम 342 आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. आता राज्यपालांशी विचारविनिमय केल्यानंतर भारताचे जे राष्ट्रपती आहे ते सार्वजनिक अधिसूचनेद्वारे कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील जमातीला अनुसूचित जमाती म्हणून घोषित करू शकते. हा एक पॉईंट लक्षात घ्या. आणि महत्त्वाचा पॉईंट पुढचा आहे की सुधारणा करण्याचा आणि नवीन जमाती समाविष्ट करण्याचा अधिकार हा केवळ संसदेला आहे. ठीक आहे. आता हा एक पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे की राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली होती, तर ती घटनादुरुस्ती आहे 89वी घटनादुरुस्ती 2003. पहिले अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जो आयोग होता हा एकत्रच होता. ठीक आहे. परंतु नंतर 89वी घटनादुरुस्ती झाली आणि त्याचं एक वेगळं विभाजन झालं आणि 19 फेब्रुवारी 2004ला कलम 338A या कलमान्वये स्वतंत्र राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यात आला. म्हणजे आता 338 मध्ये आहे अनुसूचित जाती आयोग, 338A मध्ये आहे एस-टी आयोग आणि आता 338B मध्ये आहे OBC आयोग. ठीक आहे. या पद्धतीनं तिन्ही कलम आपल्याला पाठ ठेवायच्या आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे की राज्यघटनेतील कोणत्या कलमात आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत विशेष तरतूद आहे, तर ती कलम आहे 244. आपल्या सर्वांना माहीत आहे की 244 ही अत्यंत महत्त्वाची कलम आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता तुमच्या घरी जो चार्ट लावलेला आहे त्याच्यामध्ये. आता 244 एक काय म्हणते की 5व्या अनुसूचीनुसार आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे 4 राज्य वगळून क्षेत्राचं प्रशासन दिलेलं आहे. तर 244(2) मध्ये 6व्या अनुसूचीनुसार 4 राज्यांचा समावेश आहे, लक्षात असू द्या. त्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. ठीक आहे. वगळता म्हटलं तर 5 करायचं 5वी अनुसूची, आणि जर धरून म्हटलं हे 4 स्टेट तर ते 6वी अनुसूची घ्यायचं. आता कसं लक्षात ठेवायचं, मित्री म्हणजे आपण मैत्री म्हणतो ना त्या पद्धतीनं आमे मित्री असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा राज्यघटनेचे कोणते कलम अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितांचं संरक्षण करते. ठीक आहे. तर ते कलम 46 आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे जे मार्गदर्शक तत्वे आहे त्यामध्ये महत्त्वाची कलम जी आहे ती आहे 46 नंबरची कलम, लक्षात ठेवा. ते आपल्याला पाठ ठेवायचे आहे. तर यामध्ये काय काय मग यामध्ये राज्य संस्थांना दुर्बल घटकांच्या विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितांचे, म्हणजे याच्यामध्ये दुर्बल घटकही आले, अनुसूचित जाती पण आली आणि अनुसूचित जमाती सुद्धा आलेली आहे. ठीक आहे. तर शैक्षणिक आणि आर्थिक हितांची लक्षात घ्या काळजी घेणे आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारच्या शोषणापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारलाही निर्देश देते. ओके. कलम किती 46 लक्षात असू द्या. मोस्ट टाइम करा. आणि आयोगाने अगोदर ही कलम विचारली सुद्धा आहे. आता पुढचा प्रश्न काय म्हणतो की लोकसभेत अनुसूचित जमातीसाठी एस-टी साठी जे जागेचं आरक्षण आहे ते कोणत्या कलमामध्ये आहे, तर कलम 330. आता 330 अंतर्गत लोकसभेमध्ये, तर 332 अंतर्गत राज्य विधानसभेमध्ये एस-सी आणि एस-टी दोघांसाठी पण लक्षात घ्या. आता आपण हे स्पेशली अनुसूचित जमातीसाठी जे टॉपिक आहे त्यावर लेक्चर घेत आहे, त्यामुळे आपण स्पेशली हाच क्वेश्चन टाकलेला आहे. ॲक्च्युली 330 मध्ये एस-सी आणि एस-टी यांना आरक्षण आहे. जे ॲग्लो इंडियन आहे त्यांचं आता आरक्षण रद्द झालेलं आहे. ठीक आहे. तर ते 331 मध्ये वगैरे होतं. आता 330 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, लोकसभेमध्ये एस-सी एस-टी यांना आरक्षण, आणि 332 आहे विधानसभेमध्ये एस-सी एस-टींना आरक्षण. या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. आणि आरक्षणाचा कालावधीची जर तारीख तुम्हाला विचारलीच तर ती 334 लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न. ठीक आहे. आपलं पर्टिक्युलर नॉलेज तुम्हाला हे मेन आणि इन डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन देईल मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा तुमचा टाइमपास होणार नाही. ठीक आहे. आदिवासी कल्याणासाठी राज्यांना केंद्र सरकारकडून विशेषतः अनुदान मिळते. ठीक आहे. तर अनुदानाची कलम विचारले जाऊ शकते. कलम आहे 275. ठीक आहे. 275 लक्षात ठेवलं तरी चालेल. अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी आणि अनुसूचित क्षेत्रातील प्रशासनाच्या दर्जा उर्वरित राज्यांच्या प्रशासकीय दर्जापर्यंत सुधारण्यासाठी लक्षात घ्या केंद्र सरकारकडून हे विशेष सहाय्यक अनुदान दिलं जाते. तर कलम 275 लक्षात ठेवायचं आहे. आता राज्यघटनेतील कोणत्या अनुसूचीमध्ये आदिवासी सल्लागार परिषदेची तरतूद करण्यात आलेली आहे, तर ती आहे 5वी अनुसूची. ठीक आहे. 5वी अनुसूची तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि 5व्या अनुसूचीनुसार अनुसूचित क्षेत्र असलेल्या प्रत्येक राज्यात जास्तीत जास्त 20 सदस्यांची आदिवासी सल्लागार परिषद काय केली जाते, स्थापन केली जाते.
ठीक आहे. यातील किमान 3/4 म्हणजे 304 सदस्य ही विधानसभेतील अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करणारे असावे. ठीक आहे. 5वी अनुसूची सहज लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता अनुसूचित जमातींच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला पहिला आयोग कोणता होता, येऊ शकते पेपरमध्ये. तर ढेबर आयोग, UN ढेबर यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन झालेला होता, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की कोणत्याही जमातीला अनुसूचित जमाती घोषित करण्यासाठी किमान 5 आवश्यक निकष आवश्यक असते, तर ती कोणत्या समितीनं सांगितलेली आहे, तर ती समिती आहे लोकूर समिती 1965 ची. ओके, लक्षात ठेवा. जर तुम्हाला काही डाऊट्स वाटत असेल तर ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता. तर 5 निकष कोणते? आदिम लक्षणाशी अवशेष असावे, विशिष्ट संस्कृती असावी, भौगोलिक विलगीकरण, मोठ्या समाजाशी संपर्क साधण्यास संकोच आणि मागासलेपण, या 5 निकषांचा समावेश लोकूर समितीने सांगितलेला आहे. आता पेसा ॲक्ट खूपदा परीक्षेत आलेला प्रश्न आहे हा. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचं महत्त्व कळू शकते. तर पेसा ॲक्ट 1996 आहे. कोणत्या समितीनुसार स्थापन झाला? तर भुरिया समितीनुसार हा स्थापन झालेला होता, लक्षात असू द्या. आणि पंचायत एक्सटेन्शन ऑफ टू शेड्यूल एरिया जो ॲक्ट आहे, ठीक आहे, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ॲक्ट 1996 आहे, ज्याद्वारे राज्यघटनेच्या भाग 9 मधील पंचायती राज व्यवस्थांमध्ये 5व्या अनुसूचीतील क्षेत्रांपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. ठीक आहे. ग्रामसभेला जल, जंगल, जमीन याबद्दल ते स्पेशल अधिकार देतात. ठीक आहे. सो पेसा अधिकार 1996 आहे, लक्षात असू द्या. फक्त पाठ काय ठेवायचं याच्यामधलं, कधीचा आहे 1996 आणि कोणती समिती आहे? भुरिया समिती. त्यानंतर पुढं 2013 मध्ये आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी कोणती कमिटी नेमली होती? म्हणजे लेटेस्ट मधली 2013 मधली कमिटी कोणती आहे? तर ती कमिटी आहे व्हर्जिनियस झाझा समिती. ओके, लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि या समितीने मे 2014 मध्ये आपला अहवाल सादर केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची जी रचना आहे ती कशी असते? तर याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो आणि 3 पूर्णवेळ सदस्य असतो. ठीक आहे. आता यांची जी नियुक्ती करते कोण करतात? राष्ट्रपती करतात. आणि त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 3 वर्षाचा कालावधी असतो. मोस्ट टाइम पे करा हा प्रश्न माझ्याकडून, कारण विचारला जाते नेहमी की राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या अध्यक्षांची, सदस्यांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. आणि कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 3 वर्षाचा. आणि आयोगाच्या अध्यक्षांना केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याचा, तर उपाध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा असतो. हा एक प्लस पॉईंट आहे, इथे लक्षात ठेवायचा आहे. आता अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक निवासी वन हक्क मान्यता कायदा हा कधीचा आहे? तर हा आहे 2006चा. ठीक आहे. हा खूप प्रसिद्ध कायदा आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा. लागू झाला 29 डिसेंबर 2006ला तो संमत झालेला होता. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर विशेष संवेदनशील जमाती म्हणजे काय? भारतात त्यांची एकूण संख्या किती? तर एकूण संख्या आहे 75. ओके, आकड्यामध्ये बदल वगैरे होऊ शकते, तर तुम्ही ते चेक करू शकता. ठीक आहे. महाराष्ट्रात कोणत्या 3 जमातींना अतिसंवेदनशील, ठीक आहे, अति मागास जमाती म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? त्यामध्ये आहे कातकरी, कोलाम आणि माडिया गोंड. ठीक आहे. आयोगाने यावरती अगोदर प्रश्न विचारलेला आहे. ह्या 3ही जमातीचे नाव तुम्हाला पाठ पाहिजे, कातकरी, कोलाम आणि माडिया गोंड. तर बघून पण घेऊ कुठे आहे. तर कातकरी येते रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरीच्या साईडला. कोलाम, ठीक आहे, यवतमाळ, नांदेड, वर्धा. आणि माडिया गोंड म्हटलं तर गडचिरोली आणि चंद्रपूर. ठीक आहे. जवळचे जिल्हे लक्षात ठेवायचे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली अनुसूचित जी जमात आहे, ठीक आहे, ती कोणती आहे? सर्वाधिक लोकसंख्या असणारी महाराष्ट्रामध्ये, तर ती भिल्ल जमात आहे. लक्षात असू द्या. कोणती जमात आहे? भिल्ल. 2 नंबरवर आहे गोंड जमात आणि 3 नंबरवर आहे महादेव कोळी. ठीक आहे. तर सर्वात जास्त वाली भिल्ल आहे, जी की खानदेश, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यामध्ये आढळते. 17 नंबरचा प्रश्न आहे, वारली जमात कोणत्या प्रसिद्ध पारंपरिक कलेसाठी जागतिक स्तरावर तिची ओळख आहे? तर ती आहे वारली चित्रकला. ठीक आहे. मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की वारली जमात जी आहे ते विशेषतः कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ते बघा, ते इथं दिलेलंच आहे. ओके, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये आहे. आणि जीवा सोमा मशे जे आहे, ठीक आहे, यांना या वारली चित्रकलेचे जनक सुद्धा म्हटलं जाते. चला, तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही आहे आता. त्यानंतर गोटुल ही सामाजिक व सांस्कृतिक संस्था कोणत्या जमातीशी संबंधित आहे? गोंड आणि मुरिया जमात जी आहे, ठीक आहे, लक्षात असू द्या, त्यांच्याशी संबंधित. लक्षात घ्या, ही गोटुल काय आहे? सामाजिक सांस्कृतिक संस्था आहे. कातकरी जमातीचे नाव कशावरून पडले? तर खैऱ्या झाडापासून काथ तयार होतो. आपल्याला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की खैर या झाडापासून काय मिळतो? आपल्याला काथ मिळतो. ओके, आणि या त्यांच्या व्यवसायावरून त्यांना हे नाव पडलेलं आहे कातकरी. ठीक आहे. त्यानंतर बघा, निलगिरी पर्वतात आढळणारी
आणि मशीनची पालन करणारी जमात कोणती आहे तर ती आहे टोडा जमात, जी की तामिळनाडूच्या निलगिरी डोंगरामध्ये आढळते. ओके, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, टोडा निलगिरी. त्यानंतर मातृसत्ता कुटुंब पद्धतीसाठी कोणती जमात प्रसिद्ध आहे तर खासी गारो जमाती मेघालयमध्ये येते. कारण गारो खासी जैती आहे तिकडे डोंगर पण आहे मेघालयमध्ये आणि सर्वात जास्त पाऊस मावसिन रामलाच पडतो मेघालयमधला. ओके, तर हा एक पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1855 मध्ये संताळ जो उठाव आहे म्हणजे संथाळांचा उठाव आपण बघितलं होतं, सिद्धू आणि कान्हू यांचा प्रसिद्ध उठाव आहे 1855चा संताळांचा उठाव. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कधीच आहे 1855चा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचे 2-3 क्वेश्चन राहिलेले आहे. बाहेरील जगाशी कोणताही संपर्क नसलेली अंदमान निकोबार बेटावरील अत्यंत संरक्षित जमात कोणती आहे तर ती आहे सेंटिनलीज. ओके, लक्षात ठेवा. उत्तर सेंटिनल बेटावर राहणारी ही जमात पूर्णपणे अलिप्त असून बाहेरील लोकांशी कुठल्याही प्रकारचा ती संपर्क ठेवत नाही. ठीक आहे. याशिवाय जारवा, ओंगे, शोम्पेन आणि ग्रेट अंदमानी याही आदिवासी जमाती इथे संरक्षित जमाती आहे. मोस्ट टाइम पे करा, तुम्हाला येऊ शकते अंदमान निकोबार बेट. आता अंदमान आणि निकोबार 10 डिग्रीनं वेगळं झालेलं आहे. ऋतूनुसार स्थलांतरण करणाऱ्या उत्तर भारतातील प्रमुख पशुपालक जमाती कोणती आहे तर ती आहे गड्डी आणि गुज्जर जमाती. ओके, लक्षात असू द्या, हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधील डोंगराळ भागामध्ये त्या आढळतात. आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरुद्ध चालवलेल्या ऐतिहासिक आंदोलनाला काय म्हटलं जाते तर उलगुलान उठाव. ठीक आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे हा उठाव प्रसिद्ध आहे. ठीक आहे. आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे 15 नोव्हेंबर हा जनजाती गौरव दिवस पण आपण साजरा करतो. आता छोटा नागपूर क्षेत्र हे झारखंडमध्ये आहे, त्या ठिकाणी हे उलगुलान चळवळ उभारण्यात आलेली होती. आता काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघून घेऊ जे आपण 25 क्वेश्चनमध्ये बघितले. 342 अनुसूचित जमातीची घोषणा राष्ट्रपतीद्वारे होते. 338 हे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग 89वी घटना दुरुस्ती 2003 अन्वये 4 मध्ये स्थापन झाला होता. 244 नुसार 5व्या-6वी अनुसूचीबद्दल तरतूद आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील अतिमागास जमाती कातकरी, कोलाम आणि माडियागोंड आहे. आणि 15 नोव्हेंबरला आताच आपण बघितलं जनजातीय गौरव दिवस, जो की बिरसा मुंडा यांची जयंती असते. तर मित्रांनो, हे होते 25 क्वेश्चन. तुम्हाला पुढचं लेक्चर कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते मला सांगा, मी तुमच्यासाठी ते याच पद्धतीने व्यवस्थित सेट करून घेऊन येईल. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच.